जय श्री शनिदेवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनिदेवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा हवा आणि परमार्थ करत असताना मानसिकता कशी असावी, स्वास्थ्य कसा असावा, विकारापासून खूप असं लांब असावा। खूप जण साधना करत असतात, अनेक पद्धतीनं, अनेक मार्गांनी, अनेक पंथातनं, अनेक संप्रदायातनं ईश्वरापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत असतात। पण हे करत असताना संसाराचा एक राट गाडा आपल्या पाठीमागे असतो आणि या गाड्यातून आपण खाली उतरायला तयार नसतो, साधना बरोबरच करत असतो आणि शेवटपर्यंत त्या एकाच लाईनीमध्ये असतो। म्हणून आपली मनोकामना, इच्छा, आशा, आकांक्षा पूर्ण होत नाही। आपण पाहतो, मागच्या प्रवचनामध्ये पाहिलं, साधनेला जेव्हा बसतो तेव्हा सर्व विकारच आपल्या समोर थांबतात। इतके विचार आपल्या समोर येऊन थांबतात की पेरणीच्या अगोदर किती पोते होणार आहेत ह्याचंच आपण स्वप्न पाहत रंगवत बसत असतो। आणि यामध्ये आपण आतली मशागत सोडून देतो आणि आतली मशागत सोडून देतो आणि जेव्हा पीक काढायला जातो तेव्हा काहीच पदरात पडत नाही। तशी आपल्या संसाराची दशा आणि परमात्माची दिशा अशा पद्धतीनं होतोय। मग साधना कशी असावी? मग आपल्या साधू संतांनी, पूर्वजांनी जे काही निर्मित साहित्य आहे की त्यांनी जे त्याग केलेला आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं साधना केली, त्यांच्या अनुभूती, त्यांचा अनुभव हे लिखाणाच्या माध्यमातून आपल्या समोर त्यांनी ठेवून गेलेला आहे। आज ते हयात नाहीत, पण त्यांचे विचार हयात आहेत। ते जरी देह ठेवला असेल तरी ते विचार मात्र त्यांचे जिवंत आहेत आणि ते विचाराची संग आपण न करता इतर विचाराची संग आपण करत असतो आणि त्यामुळं आपण सतत अपयशी ठरतो। आपल्या अंगवळणी पडलेलं आहे, रोज 100 अपयश पचवायचे आणि एखादाही यश आला तर होरपळून जायचं, हवेत राहायचं आणि गावभर डंका वाजवून सांगायचं। त्याच्यामुळं आपल्याला सतत अपयश पचवल्यामुळे यश पचवायची क्षमता कमी झालेली आहे। आपण यश पचवू शकत नाही।
मग आदर्श त्यांचा आपल्या डोळ्यासमोर ठेवून उपयोग काय? अनेक देव अवतार झाले, संत अवतार झाले. त्यांचा थोडासा संत अवतार झाला इतपत ठीक आहे, देव अवतार झाला इतपत ठीक आहे, पण त्यांचा त्याग, त्यांचा बलिदान, त्यांचं वैराग्य, त्यांचं कष्ट, त्यांची मेहनत, त्यांचे दुःख झेलण्याची क्षमता, हे पाठीमागचा अभ्यास आपण करत नसतो. पाठीमाग ओढून पाहत नाही. त्यांच्या दुःखात आपण सहभागी होत नाही, त्यांच्या त्यागामध्ये आपण सहभागी होत नाही, त्यांच्या वैराग्यामध्ये आपण सहभागी होत नाही. फक्त त्यांचा मुखवटाच आपण पाहतो, त्यांचे विचार मात्र आपण विसरून जातो. कृष्ण अवतार झाला, राम अवतार झाला, बटुका अवतार झाला, बुद्ध अवतार झाला, परशुराम अवतार झाला, हे अनेक अवतार झाले. तेही तुम्हा आम्हासारखेच मनुष्य प्राणी होते. पण त्यांनी जे रचून ठेवलेलं आहे, त्यांनी जे आजपर्यंत जे विचार पेरलेले आहेत, त्यातलं 1% सुद्धा आपण घेऊ शकत नाही. मग आपण मनुष्य असून सुद्धा त्या विचारधारेशी पारतंत्र्यात जातो. आपण ते स्वीकारतच नाही. आपण पाहतो सोन्याच्या लंकेवर प्रभू रामचंद्रांनी विजय मिळवला. विजय मिळवणं म्हणणं सोपं आहे, पण त्यांचा त्याग जो आहे, त्यांचा संकल्प काय, त्यांचा उद्देश काय होता, त्यांचा हेतू काय होता, ह्याला मात्र आपण तिरांजली देतो, हे स्वीकारत नाही. जेव्हा विजय मिळवला तेव्हा सोन्याची लंका असताना सुद्धा त्या सिंहासनाचा मोह कधी प्रभू रामचंद्रांनी धरला नाही, कधीही धरला नाही. जेव्हा द्वापार युगामध्ये कृष्णाने कंसाचा वध केला, कंसाचा वध केला, तेव्हा कृष्णाच्या मनामध्ये कदाचित किंचित सुद्धा त्या सिंहासनाला स्पर्श करावा असा वाटला नाही. त्यांना काय कमी होतं? सिंहासनावर बसून राज्य करता आलं असतं. हे विचार मनात सुद्धा आले नाही त्यांच्या. एवढा मोठा विजय त्यांनी पचवला आणि आपण प्रपंच करत असताना छोटीशी जर चुणूक आपल्या नशिबात आली, छोटीशी थोडीशी विचार चांगले आले, तर आपण होरपळून जातो. त्या विचाराच्या जोरावर शेजाऱ्याच्या जमीन बळकाव, घर बळकाव, तिची प्रॉपर्टी बळकाव, ती चांगली चांगली वस्तू बळकाव, हे दुर्बुद्धी आपल्या सुचते. मग रामायण महाभारत वाचून उपयोग काय? आपण रामायण पाहतो, महाभारत पाहतो, अनेक ग्रंथ पाहतो, 18 पुराणं पाहतो, उपपुराणं पाहतो, वेद पाहतो, वेदांत पाहतो. यामधला 1% जरी आपण घेतलो तरी आपण खूप भाग्यवान झालो. पण ती मानसिकता नसते माणसाच्या मनामध्ये. आपण साधना करतो म्हणजे आपल्याला काय प्राप्त होतो का, आपल्याला त्यातनं काय हिस्सा मिळतो का, त्यातलं आपल्याला भौतिक सुख किती मिळतो, याच्यावर लक्ष ठेवून जर साधना केला तर हाय ते बी पुण्य निघून जाईल. एवढी थोर अशी महासंग्राम भारताच्या इतिहासामध्ये घडलं, रणसंग्राम झाला. त्या रणसंग्रामामध्ये केवळ कृष्णाने कशाचं पात्र वठवला? एक दिशा देण्याचं पात्र वठवलं. त्याच्या पलीकडे काही नाही. तसं ठरवलं असतं तर खूप काही कृष्णाने मिळवलं असतं. गोलोकात राहणं, गोकुळात राहणं, गोसेवा करणं आणि अत्याचाराविरोधात लढणं, आणि लढण्यासाठी 5 पांडवांना परावर्त केलं. महाभारत संपला. एवढं म्हणणं सोपं आहे. पण त्यात आपण 1% जरी केला
तर आपण सुद्धा पाची पांडवाच्या चरणावर चरण ठेवून आपण गेल्यासारखं आपल्याला आनंद मिळेल. पण आपण हे केलं नाही. एवढा मोठा भीष्माचार्य म्हणलेलं आहे त्यांना. जेव्हा 10व्या दिवशी युद्धाच्या रणसंग्राममध्ये ते शरपंजरमध्ये झोपले. स्वतःचा मृत्यू सुद्धा थांबवण्याची ज्यांच्याकडे क्षमता होती, उत्तरायणामध्येच मला प्राण सुटायचा आहे, हे ज्यांच्याकडे ताकद, सामर्थ्य आणि बल होता, असा भीष्माचार्य सुद्धा उत्तरायणाचं वाट पाहता पाहता 10व्या दिवशी बाण लागला आणि समाप्ती होईपर्यंत ते शरपंजरवरच होते. तेव्हा त्यांच्याकडे जी बुद्धी आहे, त्यांच्याकडे जे ज्ञान आहे, जे वैराग्य आहे, जी कला नैपुण्य आहे, त्या ज्या क्षेत्रामध्ये ते निपुण आहेत, ती कला लोप पाहू नये म्हणून श्रीकृष्णाने भीष्माचार्याने सांगितलं आणि तिने अर्जुनाला बोध केला, धृतराष्ट्राला, युधिष्ठिरला बोध केला, धर्मराजाला. सुंदरच बोध. नीतिशास्त्र म्हणजे काय, वर्णाश्रम, न्याय, नीती, धर्म, विवाहासंबंधी, कौटुंबिक सौख्य कसा असावा, हे अर्ध त्या श्रीमद भागवतामध्ये अर्ध तर याच्यावरच आहे, प्रबोधनावर. मग मला सांगा, ठरवलं असतं स्वतःचं प्राण तेच थांबवू शकतात, मृत्यूला थांबवू शकतात, तर ते काय करू शकले नसते? एवढं मोठं सामर्थ्य. जेव्हा युद्ध संपल्यानंतर धर्मराजाला सिंहासनावर बसवलं, राज्याभिषेक झाला. पुढे कित्येक वर्ष त्यांनी राज्य केलं. 36 वर्ष असे म्हणतात, 36 वर्ष त्यांनी राज्य सांभाळलं. पण सतत अस्वस्थच. स्वतःच्या नातेवाईकांना संपवून त्यांचं रक्त सांडलं. स्वतःच्या नातेवाईकांचं रक्त सांडून सिंहासनावर बसणं हे त्यांच्या बुद्धीला पटलं नाही. डोक्यावर त्यांनी संकटाचा मुकुट घातला होता. तो त्यागाचा मुकुट होता, पण ते संकटाचा मुकुट वाटायचं त्यांना. पुढे 15 वर्षांनी आठवण झाली कृष्णाची त्यांना. आणि आठवण झाल्यावर त्यांनी अर्जुनाला पाठवलं द्वारकेत. पाहता तर तिथे काय, कृष्ण नाहीये. या मर्त्य लोकातनं कृष्ण सुद्धा गेला होता. आणि अर्जुनाने 5 पांडवांना सांगितलं, 5 भावंडांना सांगितलं, द्रौपदीला सांगितलं. तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. ते म्हणाले, आम्हाला सुद्धा एक दिवशी असं जायचं आहे, आम्हाला सुद्धा एक दिवस असं जायचं आहे. त्यांनी ठरवलं आणि वानप्रस्थ आश्रमातून संन्यास आश्रममध्ये गेलं. आणि अर्जुनाचा नातू परीक्षित याला सिंहासनावर बसवलं. त्यांनी सिंहासनावर बसवून स्वतःचे अलंकार, वस्त्र, राजाचे जे आभूषण असतात सगळे बाजूला ठेवले. आणि सगळे बाजूला ठेवून वल्कले घातले. आणि वल्कले घालून हे तयार झाले. त्याच्या अगोदर 15 वर्षापर्यंत धृतराष्ट्रांना हे सांभाळत होते. पितामह, राजमाता गांधारी, कुंती ह्या दोघींना घेऊन धृतराष्ट्र सुद्धा वानप्रस्थ आश्रमातून संन्यास आश्रममध्ये गेले. आणि भावजयला आणि पत्नीला घेऊन ते पण बाहेर पडले. मला सांगण्याचा उद्देश समजून घ्या. ज्यांनी जगावर राज्य केलं, ज्यांनी सम्राट पद मिळवलं, सूर्य जिथपर्यंत मावळतं तिथपर्यंत ज्यांचं राज्य होतं, हे सुद्धा
एक दिवस संन्यास घेतली. कशामध्येही ते अडकले नाहीत. त्यानंतर व्यास राजाच्या सांगण्यावरनं अश्वमेध यज्ञ ह्या युधिष्ठिरांनी केला. राज अश्वमेध यज्ञ युधिष्ठिरांनी केला आणि त्यांनी पुढचा मार्ग स्वीकारला. त्यांनी सोडलं, परीक्षितला राजा बनवलं आणि ते सुद्धा बाहेर पडले. 36 वर्षांनी पडले. 15 वर्षानंतर युद्धाच्या धृतराष्ट्र आणि कुंती आणि गांधारी पडले. आणि जेव्हा हे बाहेर पडले तेव्हा देव आणि ऋषीगण येऊन सांगितलं की तुम्ही राजा सिंहासनापासून लांब राहा, तुम्ही आता स्वर्गात जाण्याच्या मार्गावर राहा. आणि त्यांनी सांगितलं उत्तरेकडे, उत्तर दिशेने तुम्ही प्रवास करा, जिथे हिमालय आहे, हिमालयाच्या पलीकडे सुमेरू पर्वत आहे, तिथून स्वर्गाला सुरुवात होते. त्यांनी त्यांचं ऐकलं, इंद्राचं ऐकलं, सगळ्या साधूंचं ऐकलं. आणि युधिष्ठिर भावंडांना घेऊन, द्रुपदेला घेऊन बाहेर पडले आणि चालले, निघाले. आपण निघताना किती सामान गोळा करतो. साधं तीर्थाला जायचं असेल, साधं संध्याकाळी परत यायचं असेल तरी अर्धी गाडी भरतो, बॅगा उचलता येत नाही. आपल्याला एवढं ओझं, त्या तीर्थाचं पुण्य घेऊन येण्याच्या अगोदर आपणच ते कितीतरी ओझं आपण घेऊन जातो. प्रवासात निघाले कित्येक दिवस चालत होते असे म्हणतात. आणि हिमालय लागला, थंडीचे दिवस, बर्फाचे दिवस, बर्फाच्छादित सगळं. आणि या काळामध्ये लाईनीनं 3-5 भावंड आणि धर्मपत्नी हे जात असताना द्रुपदी पडली. भीमाने सांगितलं द्रुपदी पडलेली आहे. तेव्हा युधिष्ठिर एकच सांगत होता, माघार वळून पाहू नका, पुढे चला, पुढचा प्रवास आहे. आपण काय केलं असतं? कसला देवन, कसला धर्मन, कसलं पुण्यन, काय लगेच तिथं रडत बसला असतो. लगेच तिथं आकाश पाताळ एक केला असता. काय करायचं हे धर्म घेऊन? पुढे चला. भीमाला सांगितलं पुढे चला, माघार वळून पाहू नका. सहदेव पडला, नकुल पडला, अर्जुन, भीम. पण रस्त्यामध्ये एक कुत्रा त्यांचा मैत्री झाली. तो कुत्रा सुद्धा त्यांच्याबरोबर प्रवास करत होता. काही अंतरावर गेल्यानंतर, हिमालय पर्वतामध्ये गेल्यानंतर हे पण थकले. जेव्हा सुमेरू पर्वत दिसला तेव्हा माघार वळून पाहिले, कुणीही नव्हता, फक्त कुत्रा एकच होता त्यांच्याबरोबर, युधिष्ठिर बरोबर. एकच कुत्रा. आणि सुमेरू पर्वतावर गेल्यानंतर दुदुंबी वाजली, पुष्पवृष्टी झाली असे म्हणतात. त्यावर आम्ही विश्वास ठेवला. आणि इंद्रदेव विमान घेऊन आला. आणि विमान घेऊन आल्यानंतर जेव्हा युधिष्ठिरला त्यांनी सांगितलं की आपण विमानात बसावा, आगमन सहदेव, आजपर्यंत या भूमंडलामध्ये सृष्टी रचल्यापासून आजपर्यंत सहशरीर कोणीही विमानात बसला नाही, कोणी इथंपर्यंत आला नाही. तुम्ही विश्वातले, या सृष्टीतले, जीव प्राण्यातले सगळ्यात पुण्यवान तुम्ही आहात, म्हणून तो तुम्हाला अधिकार आहे असं इंद्राने सांगितलं. तेव्हा युधिष्ठिरने त्या कुत्र्याला सांगितलं, चल बेटा, चल बस विमानात. तेव्हा इंद्र म्हणाला, आपण वेडे तर नाहीत, आपण वेडे तर नाहीत ना, तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला हवं काय? तर तुम्ही पुण्यवान आहात,
फक्त तुम्हीच विमानात बसू शकताय, तो कुत्रा बसू शकत नाही. कुत्रा श्वान हा जो हिंसक आहे, तो मांस खातो, मांसाहार आहे. तेव्हा युधिष्ठिराने सांगितलं की मी एकटा येणार नाही. ज्यांनी साथ दिली शेवटपर्यंत मला इथपर्यंत, त्याला सोडून मी विमानात बसणार नाही. आणि माझे भावंड सगळे पडलेले आहेत. तेव्हा इंद्राने सांगितलं तुमचे भावंड सगळे स्वर्गात आहेत. आत्ता कृष्ण स्वर्गात आहे आणि तुम्ही चला. ते म्हणाले कुत्र्याला घेतल्याशिवाय मी येऊ शकणार नाही. तेव्हा इंद्राने अट घातली. इंद्राने सांगितलं की या भूमंडलावर सगळ्यात पुण्यवान देवा व्यतिरिक्त देवांना सुद्धा शरीर धारण करताना शरीर सोडून यावं लागलं स्वर्गामध्ये, आणि तुम्ही एकमेव असे आहात. तुम्ही फक्त सशरीर तुम्ही माझ्या विमानात बसू शकताय, कुत्रा बसू शकत नाही. युधिष्ठिर म्हणाले कुत्र्याला घेतल्याशिवाय मी येणार नाही, मला नरक आवडेल. तेव्हा इंद्राने सांगितलं की तुम्ही आजपर्यंत जे काही पुण्य केलात आणि तो कुत्र्याने जे काही पाप केलंय त्याचं पाप तुम्ही घ्या आणि तुमचं पुण्य त्या कुत्र्याला द्या, तेव्हा तो कुत्रा येऊ शकतो. कशाचाही विलंब न लावता काही क्षणामध्ये युधिष्ठिराने होकार दिला. जे काय कुत्र्यांनी पुण्य पाप केलेलं आहे ते पाप सगळं मी घेतो आणि माझं पुण्य सगळं मी कुत्र्याला देतो. त्या क्षणी नजर टाकली युधिष्ठिराने, तिथं कुत्रा नव्हता, तिथं धर्मराजा यम होता. यम त्याचं रक्षण करत होता. यम हा धर्माचा राजा आहे, तो मृत्यूचा राजा आहे. यम नियम जो पाळतो ह्याचे यम नियम आहेत. यमाच्या नियमामध्ये जो बसतो आणि भक्ती करतो तो जगामध्ये श्रेष्ठ आहे, हे सांगण्याचा उद्देश आहे तिथं. हा हेतू होता. ज्या अर्थी यम स्वतः येतो धर्म म्हणून कुत्र्याच्या रूपाने येतो आणि तेही पुण्य धर्म युधिष्ठिराने द्यायला तयार झाला कुत्र्याला. हाय ते शिल्लक असलेलंही पुण्य द्यायला तयार झाला. आपण स्वतःची पत्नी अंथरुणाला खिळून असली तरी हा दारू पिऊन बोंबलत फिरतो. नवरा जरी अंथरुणाला असला तर बाई मिस्त्रीचा डबा घेऊन बसते. हा कसला तुमचा धर्म आणि कसलं तुमचं सत्संग आणि कसलं तुमच्याकडे पुण्य शिल्लक आहे. शरीर कुत्र्यासह तो विमानात बसून इंद्राने घेऊन गेला त्याला. माझा सांगण्याचा हेतू समजून घ्या, उद्देश समजून घ्या. तुम्ही साधना अशी करा की तुमच्या सुद्धा रक्षणाला यम राजा आलं पाहिजे. लक्षात ठेवा, यम राजा तुमच्या साधनेला सुद्धा आलं पाहिजे. तसा यम नियम पाळा. स्वतःच्या मर्जीनुसार तुम्ही धर्म वळवायला लागलात. माझा धर्म असाच आहे, मिश्री घासतच मी साधना करणार, मी दारूची बाटली पेतच करणार, माझे एसी मध्ये बसूनच करणार, मी माझं सुखात राहणार. हे सुख आणि दुःख हे दोन बाजू वेगळे आहेत. हे जोपर्यंत समजत नाही ना तोपर्यंत साधनेला अर्थ नाही, काही अर्थ नाही. म्हणून प्रपंच करत असताना परमार्थ नेटका केला पाहिजे. असा नेटका केला पाहिजे की साधू संतांनी जे लिखाण करून ठेवलेले आहे, पूर्वजांनी जे आपल्याला अनुभूती दिलेले आहे, जे का अनुभव दिलेला आहे, त्याचा 1% जरी आपण अनुकरण केला ह्या कलियुगामध्ये तर आपण सुद्धा एक दिवस युधिष्ठिर होऊ शकतो. आणि आपण एकटे नाही जगामध्ये, मी एकटा नाहीये. माझ्याबरोबर असंख्य सादृश रूपाने सामर्थ्यवान शक्तिवान ऊर्जा माझ्याबरोबर आहे निसर्गातली. लक्षात ठेवा, हे आपलं रक्षण करते. तुम्ही जसे वाट काढाल पाऊल वाट तसा तसा पुढचा प्रवास तुम्हाला भेटेल.
पाऊल वाटच काढायचं नाही, काटे कुठे आहेत म्हणून इथंच थांबला तर इथंच थांबाल. प्रवास पुढचा तुमचा सुखकर होणार आहे, पण 4 पावलं टाकून पहा, 4 विचार बाजूला टाकून पहा आणि चांगले विचार डोक्यात ठेवून पहा. आपण सुद्धा या कलियुगावर मात करू शकतो, एवढं सामर्थ्य आपल्यात आहे. फक्त स्वीकारण्याची क्षमता आपल्यात नाहीये.